नमो बुद्धाय। आज आपण जो विषय पाहणार आहोत तो खरोखरच एक वेगळा विषय आहे, कारण आपली जी हिंदू संस्कृती आहे, हिंदू संस्कृतीमध्ये ज्या काही पद्धती, रूढी, परंपरा ह्या बांधल्या गेल्या आणि त्या एकच म्हणजे परंपरेनं पुढे येत गेल्या, पण कुठेतरी याचे जर परिणाम आपण पाहिले तर हे परिणाम जर आपण पाहत राहिलो तर त्याचे मोठे विघटित परिणाम होत राहिले। पण काही परिणाम असे आहेत की ते समाजासाठी चांगले होते। म्हणजे याचा जर आपण विचार केला तर पुनर्विवाह ही जी गोष्ट आहे ती पुनर्विवाह ही गोष्ट जर आपण भारतीय संस्कृतीत किंवा हिंदू संस्कृतीत जर अगोदरच्या काळात पाहिली तर अर्थातच काय परिणाम होते आणि काय त्याचं सगळं एकंदरीत समीकरण होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण हा विषय जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे आला तेव्हा काय झालं, बाबासाहेबांनी दुसरा विवाह का केला याबद्दल अनेक तर्क वितर्क विणले जातात। दुसरा विवाह हा ब्राह्मण कन्येशीच का केला गेला याच्याबद्दलही अनेक प्रश्न विचारले जातात। पण याबद्दल कोणालाही फारसं माहिती नाही की दुसरा विवाह करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार नव्हते। नेमकं काय आहे याच्या पाठीमागची गोष्ट, काय घडलं होतं आणि बाबासाहेबांचं याबद्दल मत काय होतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पान। आता पिंपळाच्या पानामध्ये आपण रोज वेगवेगळे विषय पाहतो आहे, त्यामध्ये जर पुनर्विवाह ही गोष्ट जर आपण पाहिली तर बाबासाहेबांच्या बाबतीतही ही गोष्ट पाहायला भेटते। कारण पहिला विवाह रमाई सोबत झाला आणि दुसरा विवाह माईन सोबत झाला। आता हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला पहिली ही गोष्ट पाहावं लागेल की म्हणजे अगोदर बोलल्याप्रमाणे बाबासाहेबांचा जर दुसऱ्या विवाहाला विरोध होता तर दुसरा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का केला याची एक गोष्ट जर आहे तर तो एक प्रसंग आपल्याला पाहावा लागेल। एक प्रसंग असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांत बसलेले होते, थोडासा चेहऱ्यावर उदासीनतेचा भाव दिसत होता आणि एक पगारे नावाचे ग्रस्त होते। त्यांनी विचारलं की बाबासाहेब तुम्ही असे शांत का आहे, तुमच्या चेहऱ्यावर हा जो तणाव दिसतो आहे, उदासीनता दिसते आहे, नाराजी, चिंता दिसते, याचं मूळ कारण काय। तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की आता हे जे लेकरं आहेत ते लेकरांकडे पाहणारं कोणीतरी पाहिजे। आता जी काळजी घेत होते ते आता गेल्यात, आता मुकुंदाची आई गेली। आता हे सगळं पाहिलं तर कुठेतरी मनाला थोडंसं विषण्णता वाटतेय। मग त्यानंतर पगारे यांनी सुचवलं की मग मुलांची लग्न करून टाका। पण बाबासाहेब म्हणाले ही आयडिया चांगली आहे, पण ज्या मुली घरात येणार आहेत त्यांना ही सासू पाहिजे, त्यांना सांभाळणार कोण, सासूशिवाय दुसरं लक्ष घालणार कोण। हे सगळं समीकरण पाहिलं, हे सगळी गुंतागुंत पाहिली तर काय करावं हे सुचत नाही। तेव्हा त्या गृहस्थाने म्हटलं बाबासाहेब तुम्ही एक काम काय करत नाही, तुम्ही दुसरं लग्न काय करत नाही। तेव्हा बाबासाहेब थोडेसे हसले आणि म्हणाले आता तुला माझा स्वभाव माहिती आहे मी कसा आहे, पुस्तकात रमणारा मी माणूस, आणि आता जर मी दुसरा विवाह केला तर निश्चितच नव्या युगातली जी स्त्री राहील ती स्त्री ही वेगळ्या विचारांची असणार आहे, वेगळ्या धाटणीची असणार आहे। ती कधीही म्हणेल की चला फिरायला चला, सिनेमाला चला, फिरायला जा, कुठेतरी शॉपिंगला चला, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या अपेक्षा माझ्याकडून असणार आहे आणि अर्थात ते मला कधीही शक्य होणार नाही। कारण माझं पुस्तकाशी, माझ्या लेखणीशी जे नातं आहे किंवा समाजाशी जे नातं आहे ते कसं तिला समजून सांगणार आहे आणि याच्यासोबत मी प्रतारणा करू शकत नाही। त्यामुळे दुसरा विवाह करणं शक्यच नाही। पण आता असं म्हटल्यानंतर पगारे जरी शांत झाले असले तरी मुद्दा हा उपस्थित राहतो की नेमकं असं काय झालं, हा विचार असूनही वाईनसोबत नंतर लग्न काय केलं गेलं यासाठी तुम्हाला अगोदर सबस्क्राईब करावं लागेल आणि रोज आपले व्हिडिओ पाहावं लागेल, त्यावरही आपण बोलणार आहोत। पण सध्या आपल्याला या भूमिकेविषयी काय वाटतं, आणि जर विषय आवडत असेल, आपलं पेज आवडत असेल तर निश्चित शेअर करा। आपल्या आधाराची, प्रेमाची गरज आहे।